तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत फलंदाजी प्रवृत्त केलेल्या ते अर्जुन संघाला सलामीचे फलंदाज विकी आणि जतीन आणि सलामीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो दुर्गेश इलेव्हन संघाचा मानसिंग गोलंदाज विकास धसकर उर्फ चिका नावाने संबोधला जाणारा हा गोलंदाज पुढ्यात खोलवर टप्प्याचा हा चेंडू खूपच चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेक ही एकच धाव देऊन जाईल हा चेंडू एक धावाने सुरुवात होते ती अर्जुन संघाची चांगला नावाजलेला हा गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला तो विकास धसकर चिकाच्या नावाने संबोधला जाणारा हा गोलंदाज पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला ब्लॉक मध्ये टाकला हा चेंडू एक निर्धाव गेला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ॲलन कोळी यांच्या मार्फत मात्र बॅटची कडा लागून जातोय चेंडू स्क्वेअरच्या दिशेला अवघी एक धाव घोषित या ठिकाणी घोषित धावसंख्येमध्ये वाढ 2 धावसंख्या फलकावरती लगावत असताना 3 चेंडू संपले चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विकास यांच्याकडनं लेग स्टंपच्या बाहेर असल्या कारणे चेंडू वाईडचा इशारा होतोय अवांतरने धावसंख्या पुढे सरकत असताना 3 या धावसंख्येवरती 3 चेंडू संपले आतापर्यंत मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आणि यष्टीच्या सुद्धा खूपच बाहेर असल्या कारणे नोचा इशारा पंचांकडनं होतोय अवांतरने धावसंख्येत पुन्हा एक धावने धावसंख्येत वाढ होते आता मात्र फ्लिक केलेला हा चेंडू एकदम ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने फ्लिक केला निश्चित लेगच्या दिशेला हा जर काही षटकार वगैरे असता तर निश्चितच हा षटकारामध्ये चेंडू तब्दील केला असता तो विकी यांनी तर पण जत्तीन येतोय स्ट्राईक एंड वरती 4 चेंडू संपले मात्र ग्राउंड शॉट मारला हा फटका एक धाव देऊन जातोय फक्त एक धावने धावसंख्येत वाढ शेवटचा चेंडू असणार आहे पहिल्या षटकातला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण ॲलन कोळी यांच्याकडनं दुर्गेश इलेव्हन संघ आपण पाहिलं तर जितकी फलंदाजी तितकी गोलंदाजी तितकीच क्षेत्ररक्षण सुद्धा त्यांच्याकडनं पाहायला मिळते खूप चांगले क्षेत्ररक्षण करताना दिसतात ते ॲलन कोळी आपण पाहायला मिळतोय नंतर त्यानंतर विकास धसकर विघ्नेश साकलतोडे जयेश घरत यांच्या मार्फत खूपच चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्याचा नजारा आपण पाहिला तो ॲलन कोळी यांच्याकडनं एक अगोदरचा चेंडू अडवला दुसरा चेंडू जो टाकला होता तो खूपच चांगल्या पद्धतीने अडवला निर्धाव गेला होता तो चेंडू आणि आता मात्र शेवटचा हा चेंडू जो आपण पाहिला एक धाव देऊन गेला तो चेंडू एक षटक संपलेला आहे सुरुवात चांगली गोलंदाजी दुर्गेश इलेव्हन संघाकडून अवघ्या 7 धावा खर्चल्या आपल्या ह्या गोलंदाजीमध्ये तर पुढील आलेला गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो करण निजाई यांच्या मार्फत नोचा इशारा यष्टीच्या खूपच बाहेर असल्या कारणे चेंडू नो घोषित करतो अवांतरने धावसंख्येत वाढ 8 धावसंख्या फलकावरती वेगवान चेंडू परंतु तितका वेग नाही की फलंदाजाला भेदून जाईल फलंदाजाने पळताला चेंडू षटकार ठोकला ह्या चेंडूवरती वेग किती असो परंतु लाईन लेंथ हवी त्या चेंडूला एकदम पट्ट्यात आलेला चेंडू चांगला पळताळला चेंडू त्या चेंडूवरती षटकार ठोकला 6 धावसंख्येने वाढ 14 धावसंख्या आता मात्र पुन्हा त्याच पद्धतीतला चेंडू आणि तसाच मारलेला फटका कव्हरच्या दिशेला चौकार जातोय 4 धावा देऊन जाईल हा चेंडू चांगली गोलंदाजी आपण पाहत होते ती
विकास यांच्याकडनं खूप चांगली गोलंदाजी, परंतु आता मात्र प्रहार होत असताना इकडे काय होते, विक्कीच्या गडीचा पतन. विक्की तंबू मध्ये झेलबाद देऊन परततोय. वेगवान चेंडू, त्यावरती प्रहार होता, परंतु क्षेत्ररक्षक प्रशांत घरत यांच्या हातात गेला हा चेंडू. सलग दुसरा गडी, दुसरा हादरा बसतोय तो अर्जुन संघाला. मात्र गडी टिपला तो आयुष. वेगवान चेंडू, पंकज यांना काहीच कळला नाही, हा चेंडू निर्धाव गेला. हा चेंडू 18 धावसंख्या फलकावती. कुठेतरी कमबॅक करत असताना करण निजाय आपल्याला पाहायला मिळाला. 2 गडी टिपले आणि शेवटचा चेंडू तितका वेगवान टाकला, काहीच कळला नाही. पंकज यांना निर्धाव गेला. ते चेंडू 2 षटकात संपली. 18 धावसंख्या फलकावरती लगावलेली असताना 2 गडीच्या मोबदल्यामध्ये अर्जुन 11 संघाची. तिसरा षटक टाकण्यासाठी येतो तो आशिष मेहर. मागचा सामना पाहिला आशिष मेहर यांच्याकडनं प्रदर्शन खराब झालं होतं, परंतु आता मात्र पहिलाच चेंडू, वेगवान चेंडू, एक धाव देऊन जाईल हा चेंडू. 19 धाव संख्या फलकावरती. स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँड फलंदाज खंबाळ्याचा हा फलंदाज. निश्चितच लेफ्ट हँडेड गोलंदाजी, लेफ्ट हँडेड फलंदाजी पण करत असताना पाहताना मिळतोय. आणि पुढच्या चेंडूवरती 1 धाव देऊन जाईल फक्त हा चेंडू. मागचा सामना जसा पाहिला होता आपण तो खूपच चांगला क्षेत्ररक्षण, फेकी चांगली पाहायला मिळाली ती विघ्नेश साकलतोडे यांच्याकडनं. 3 चेंडू संपलेला आतापर्यंत. अवघ्या 3 धावा खर्चल्या आहेत ह्या गोलंदाज आशिष मेहर यांनी. पंकज यांच्याकरता पडणारा हा चेंडू, दोन्ही साईडनं 2 क्षेत्ररक्षक असे उभे केलेले आहेत दबाव टाकण्यासाठी पंकज यांच्यावरती. आणि हा दबाव खरोखर जाणवतोय. त्या ठिकाणी पंकज तंबूमध्ये धाबाच्या रूपाने परत. थँक्यू अनिल. तिसरं षटक प्रगतीपथावरती आशिष मेहर, गोलंदाजी मागवती समोर असलम. फुल टॉच अँड ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फ्लो बिलकुल खाली राहिला, त्याच कारणास्तव फक्त 1च धाव मिळेल. 22 धावा धावपलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती. अतिशय चांगले सामने आतापर्यंत रंगताना आपण पाहिलेत. 8 संघांमधली या चुरशीमध्ये कोणते संघ फायनलमध्ये पोहोचतील, तर पहिला फायनलिस्ट आपण पाहिलाय सेंट्रल पार्क, आणि दुसऱ्या बाजूला कोणता संघ येईल. मोठा बाटका मारण्याचा प्रयत्न, क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू सरळ समोर नेट वरती. 6 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. डीजे 28.
थँक्यू. 28 धावपलकावरती 3 षटकांची समाप्ती. विघ्नेश साकलतोडे गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात. दुर्गेशिलन अर्नाळा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला टीम अर्जुन. अतिशय महत्वाची लढत यासाठी, कारण दोन्ही जर अटॅकचा जर विचार करायचा झाला, एका बाजूला तेज तर्रार अटॅक पाहायला मिळतात तर दुसऱ्या बाजूला स्विंगचे जादूगर, म्हणून ही मॅच खूप मोठी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची टॉपिक घेऊन ऑफ साईडला चेंडू जातोय. एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाते. जतीन एक अफलातून षटका त्याच्या बॅटमधून आलाय. चांगला अनुभव या खेळाडूला टर्फ क्रिकेटचा आणि म्हणूनच प्रमोट केलं गेलं होतं अर्जुनच्या माध्यमातून. आता त्याच प्रकारचा चेंडू, परंतु ज्या प्रकारचा चेंडू फेकी केली गेली, अफलातून फेकी एका धावेसाठी येताना पाहायला मिळते. मोठी मॅच यासाठी, कारण या मॅच मध्ये कोणत्याही क्षणाला पारडं कोणत्या बाजूने झुकू शकतं. दोन्ही संघांमधून ज्या वेळेला चुका होतील त्या चुका म्हणजे त्यांच्या पराभवाचं कारण ठरणार आहे. म्हणूनच कोणता संघ चुकी करेल, कोणता संघ या ठिकाणी त्या चुकांवरती मीठ चोळेल हे आपण पाहणार आहोत. अतिशय चांगला चेंडू, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडूला सोडून दिलं होतं. वाटलं होतं हा वाईटच्या रूपाने अवांतरित धाव ऍड होईल, परंतु तसं झालं नाही आणि चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाने येताना पाहायला मिळतोय. 30 धावपलकावरती आहेत विघ्नेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जाऊन विसावतोय प्रशांत घरत यांच्या हातामध्ये. थँक्यू डीजे. 30 धावपलकावरती 4 चेंडूचा खेळ झाला आहे. शेवटचं षटक आहे. 2 चेंडूचा खेळणं शिल्लक असेल. समोर आहे केदार, अजून एक ग्रेट प्लेअर मी तर म्हणेल टर्फ फॉर्मॅट मधील. केदार ज्या प्रकारचा स्टान्स असतो, ज्या प्रकारचं त्याचं हँड अँड आय कॉर्डिनेशन आपण पाहिलंय, या खेळाडूने अनेक वेळा प्रभावित करून सोडलाय. आणि तो केदार मात्र फलंदाजी मार्कवरती आलाय. इथून येणारा एखादा षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण दाखवणारा असेल. आता मात्र अप्रतिम डिलिव्हरी, वाईडचा इशारा, अतिरिक्त धावपलकामध्ये ऍड होईल. जखडून ठेवलं गेलंय जरूर, परंतु दुसरी बाजू सुद्धा आपल्याला पाहिजे. ही मॅच लो स्कोरिंग पद्धतीने पाहायला मिळते की काय, कारण 31 धावपलकावरती आहेत आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल 4थ्या षटकामधील. मोठा फटका, केदारने मात्र चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. टीम सेंट्रल पार्क प्रेझेंट चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय. 2021 मधील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक उत्कंठ शिगेला पोहोचवणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतोय. आदरणीय विलास नरसाळे आणि नितेश गुप्ता यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आहे. दरवर्षी काही ना काहीतरी क्रिकेटसाठी चांगलं करावं, टेनिस क्रिकेटला वरच्या स्तरावर नेण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात. क्रिकेटच्या प्रती असलेली प्रेम भावना, आदर सर्व काही या स्पर्धेमध्ये दाखवतात. म्हणून विनामूल्य विनाशुल्क ही स्पर्धा खेळवली जाते. प्रवेश फी आकारली जात नाही आणि म्हणूनच या स्पर्धेला तितकंच मोल प्राप्त झालंय. युट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्कची टीम आम्हाला जोडली गेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रसारित केली जाते. पालघर नवलीमधून नितेश पाटील यांचा पूर्ण सेट या ठिकाणी उपलब्ध झाला आहे आमच्या या स्पर्धेला प्रसारित करण्यासाठी. आणि या स्पर्धेची खासियत एकच ट्रॉफी, एकच कॅश प्राइज आणि सर्वाधिक मोठी बाब म्हणजे तालुक्यामधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी पुरस्कार सुद्धा आहेत. चला घाई करा. पहिला सामना बीडी स्पोर्ट्स वर्सेस एकता बॉयज, त्यानंतर दुसरा सामना आपण पाहिला होता सेंट्रल पार्क वर्सेस साई श्रद्धा, तिसरा सामना अर्जुन वर्सेस अरसलान वॉरियर्स आणि चौथा सामना आपण पाहिला होता दुर्गेशिलन अर्नाळा
वर्सेस सिद्धिविनायक गोखीर या दोन संघांदरम्यान. तदनंतर आपण सेमीफायनलचा पहिला मुकाबला पाहिला, एकता बॉईज वर्सेस सेंट्रल पार्क. दोन्ही संघांमध्ये सेंट्रल पार्क संघ विजेता होऊन फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ पुढे येताना पाहायला मिळाला. तदनंतर दुसऱ्या सामन्यामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय टीम अर्जुन वर्सेस दुर्गेश नारनाळा. आयुष मिश्रा गोलंदाजी मार्कवरती. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच समोर आहे जयेश गरत. कन्सिस्टंट प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू. डावएसटीच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. खराब सुरुवात मी तर म्हणेल, कारण याची सुरुवात ही मात्र एक पर्वणी असेल दुर्गेश नारनाळा संघांसाठी. धावांचा बॅलन्स कमी आहे, त्या धावांना वाचवण्यासाठी निर्धाव चेंडू किंवा विकेटचं पतन या दोन गोष्टी तुम्हाला वाचू शकतात. पाहूयात काय घडतंय पुढील चेंडूवरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका होता. ऑन साईडला स्वीप केलंय चेंडूला, एकच धाव मिळते. जयेशची खासियत आहे, एखाद्या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करायचा असेल किंवा एखाद्या मोठ्या धावफलकाला उभा राहायचं असेल त्यावेळेला जयेश गरत हा मात्र या प्रकारची खेळी करून खेळाला बिल्ड करण्यामागे त्याचा मोठा हातखंडा आणि तदनंतर मात्र शेवट गोड करण्यामध्ये सर्वाधिक जास्त रस या खेळाडूला असतो. आयुषचा चेंडू, प्रशांत घरत ज्या ठिकाणाहून फलंदाजी सोडली होती त्याच ठिकाणाहून स्टार्ट करतोय आणि इट्स अ बिगी. मोठा फटका 6 धावांसाठी घेत असताना. विलास पाणी यांचं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जवळजवळ हा चेंडू बॅटची एज घेऊन जातो की काय, तर नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडू, डॉट डिलिव्हरी. व्हाट अ कमबॅक. आप शेर हो तो मैं सव्वा शेर हूं. पण आता या चेंडूवरती कोण असेल बब्बर शेर ते आपण पाहणार आहोत. आयुष वर्सेस प्रशांत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी, व्हाट अ कॅच. सहजरित्याने टिपलेला झेल जतीन यांच्या माध्यमातून विकेटचं पतन प्रशांत घरत यांची खेळी येते संपुष्टात. नवीन फलंदाज विघ्नेश साखलतोडे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. प्रशांतची जागा घेण्यासाठी तितक्याच ताकदीचा फलंदाज पाहायला मिळतो, परंतु डॉट डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी. हाईटचा पूर्णपणे वापर केला जातोय, खांद्याला एका खेळाला वरती आणलं जातंय. त्यानंतर रिस्टचा पूर्णपणे वापर करत असताना चेंडूला रिलीज केलं जातंय. खासियत आहे आयुषची, ज्या प्रकारे चेंडूला ग्रीप करून नियंत्रणामध्ये चेंडू हाताळतात, वेल लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करतात. म्हणूनच आतापर्यंत तरी प्रभुत्व गाजवतायत या षटकामध्ये. एक षटकार जरूर, परंतु तदनंतर मात्र अक्षरचा जखडून ठेवला गेला आणि या ठिकाणी मात्र झेलची संधी. दुर्गेश 11 अर्नाळा या संघाला लागणारा हा दुसरा झटका विघ्नेश साखळतोडेच्या रूपाने. चला घाई करा अर्जुन, जास्त वेळ लावताय. असलम, आय रिक्वेस्ट टू बोथ ऑफ टीम्स, प्लीज कोऑपरेट करा, सहकार्य करा, वेळ कमी वापरा. पंकज गोलंदाजी मार्कवरती येणारा गोलंदाज पाहायला मिळते पॉवर प्ले षटकामध्ये. जयेश गरत याच्यासाठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग योगेश वारणेकर यांची. डॉट डिलिव्हरी. टाळ्या वाजतायत. मी मगाशीच म्हटलं होतं लो स्कोरिंग सामना हा पाहायला मिळेल आणि लो स्कोरिंग सामने नेहमीच हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. फुल टॉस चेंडू, ऑन साईडला षटकार. थँक्यू तुझे. या या टर्फ वरती जर म्हणायचं झालं तर फुलटॉस चेंडू, त्या फुलटॉस चेंडूवरती जर का
फक्त स्पर्श जरी केला तरी चेंडू सीमारेषे बाहेर जातो. ही खासियत आहे. हे टर्फ ज्या प्रकारे बांधले गेलं, या टर्फची ज्या प्रकारची रचना आहे, या टर्फची ज्या प्रकारची विकेट आहे, त्या सर्व गोष्टीला जर आपण पाहिलं ना तर कुठे ना कुठेतरी फलंदाजीला जास्त पोषक आणि म्हणूनच की काय अशा प्रकारचे चेंडू तरी तुम्ही हाताळू शकणार नाही आहात. षटकार येतो, षटकाने धावफलक पुढे सरसावलं जात असताना दोन चेंडू आणि 14. आता मात्र या ठिकाणी काय घडलंय तर नशिबाची उलकावणी जरूर मिळाली होती आणि विकास झस्कर सहज रीतीने पोहोचलेत. एक धाव येते, 15 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ झाला, 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय करावं लागेल? होत्याचं नव्हतं, कराल तरच मात्र नव्हत्याचं होतं होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट मिस टाइम होत असताना बॅट फिरते आणि विकेटचं पतन. विकास दसकर बॅक टू द डिपार्ट. चला दुर्गेशला नारळा, थँक्यू. नवीन फलंदाज रविकांत घरत. नवीन फलंदाज रविकांत मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. पंकजचा हा चेंडू मात्र ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला झेल. बॅक टू बॅक रविकांत घरत सुद्धा जातोय डिपार्ट मध्ये. थँक्यू टू से. 5 चेंडू 15 धावा धावफल करते. 38 धावांचा पाठलाग करत असताना दमचाक सुटते, कारण 7.5 जवळ या ठिकाणी हा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगला फटका. हितेश कोल याच्या बॅट मधून अप्रतिम फटका 6 धावांसाठी येत असताना. एकवीस धावा 21 17. 12 चेंडू 17 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्क वरती स्विंगचा जादूगर सँडी आंबेकर. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने, परंतु अयशस्वी. डॉट डिलिव्हरी. हे समीकरण पाहणं महत्वाचं ठरेल, कारण आपण पाहतोय स्लो आर्म स्पिन गोलंदाजी हाताळणारा सँडी आंबेकर गोलंदाजी मार्कवरती, तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज जयेश घरत. त्याच्यावरती आहे जबाबदारी. आतापर्यंत एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. गरजेचं आहे विकेटवरती थांबणं आणि विकेटवरती थांबून धावा बनवणं, कारण 11 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. दुर्गेशला नारनाळा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला टीम आणि टीम अर्जुन. एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाते. एका धाव्याने धावफलक पुढे सरसावलं जातंय, जाऊन पोहोचतंय 22 धावांवरती. हितेश कोळी स्ट्राईक एंडवरती येणारा फलंदाज आहे, ज्याने मागच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला गेला होता. आमचे अमोल भोईर एक लेजंड क्रिकेटर सुद्धा सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतात. सपोर्ट कोणाला असेल, कारण एका बाजूला त्यांचाच खेळाडू पंकज पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला दुर्गेश नारनाळा. पूर्ण टीम आली आहे. येस, खंबाळावासियांचं सर्वांचं मनापासून स्वागत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 या स्पर्धेमध्ये चांगला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुट जाऊन पंच केला गेला. असलम शेवटच्या क्षणी वाट पाहतायत की हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल का. एकच धाव येते. 23 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक असेल. सँडी आंबेकर शॉर्ट मध्ये ऑफ साइड ऑन साइड. सचिन बोरे आणि योगेश वारणेकर. नोचा इशारा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1+1 2 धावा. हितेश कोहली स्ट्राईक वरती असतील, कारण स्ट्राईक कंपल्सरी रोटेट करणं गरजेचं असणार आहे.
धावा दाखल करतात 25. 3 चेंडूचा खेळ झाला, अजून 9 चेंडूचा खेळणं शिल्लक असेल, धावांची गरज असेल ती म्हणजे 13. 9 चेंडू 13 धावांची गरज. हितेश कोळी स्ट्राईक एंड वरती. चिका आता मात्र सुरेख पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची अनेक वेळा आपण पाहिले अंपायर पेक्षा सर्वाधिक जास्त अंपायर दोन्ही टीमच्या खेम्यामध्ये असतात. आपण अनेक वेळा पाहिलं आणि आता आपल्याला या ठिकाणी त्याच प्रकारचं चित्र पाहायला मिळालं. आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी तटस्थ आहेत आणि चांगला निर्णय आपल्यापर्यंत येईल. काय असेल निर्णय? 1 धाव. एक्झॅक्टली 1 धाव आहे आणि म्हणूनच ती 1 धाव दिली गेली आहे. हाफ ऍक्शन होती बॅटची आणि त्या कारणास्तव मात्र हा चेंडू एका धावेसाठी येताना पाहायला मिळाला आहे. 26 धावा धावपलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. सँडी आंबेकर जयेश गरज स्ट्राईक एंड वरती. घमासान भरा मुकाबला, हाय व्होल्टेज मुकाबला, कारण लो स्कोरिंग मॅचेस ह्या नेहमी घातक आणि आता डरकाळी फोडणारा अफलातून दर्जेदार लाजवाब सुंदर षटकार. 32 धावा धावपल करते. 6 धावांची गरज असेल. येणारे चेंडू असतील 7. 7 बॉल रिमेनिंग अँड 6 रन रिक्वायर्ड टू विन. व्हॉट अ मॅच. हे आहेत 2 मोठ्या संघांमधील द्वंद्व आणि म्हणूनच की काय तितकीच रंगतदारता पाहायला मिळते. बॅकवर्ड जाऊन स्टायलिश पद्धतीमध्ये पुश केलं गेलं चेंडूला. 1 धाव. स्ट्राईक रोटेट होणार आहे आणि जयेश गरज स्ट्राईक एंडवरती शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 आणि एक सुंदर सगळी तुमच्या भेटीला घेऊन येतोय. कमांडूचे तेरा पानी में आग लगाए, बेबी यू जस्ट लाइक अ फिश, किसी के हाथ ना आए, वाटर से खेलती हो, मजे तुम लेती हो, हमें ना देती हो, जो मांगू टेल मी व्हाई. हॉट समर ऊपर से मैं भी हॉट, आजा साथ लगा ले मेरे 2 टकीला शॉट. हॉट समर ऊपर से मैं भी हॉट, आजा साथ लगा ले मेरे 2 टकीला शॉट. And just do that, do that, do that, do that, पानी वाला dance. And just do that, do that, do that, do that, पानी वाला dance. थँक्यू डीजे. इनिंग मध्ये ब्रेक येतो, त्या ब्रेक मध्ये तुम्ही पाहू शकता आमच्या कॅमेरामॅनला चांगलं छायाचित्रण टिपतोय. संपूर्ण एन्जॉय करत असताना फर्स्ट फायनलिस्ट टीम सेंट्रल पार्क चे सर्व खेळाडू अतिशय चांगल्या प्रकारे एन्जॉय करतात त्या क्षणांना. नोचा इशारा. 1+1 स्ट्राईक बिलकुल रोटेट. अतिशय चांगली मॅच आतापर्यंत रंगली होती, परंतु एका षटकाराने त्या मॅचचं म्हटलं पारड आपल्या बाजूने झोकून दिलं, कारण जयेश गरज मैदानाच्या आतमध्ये होता आणि धास्त होती. ही भीती होती अर्जुन टीमला आणि त्या भीतीला पूर्णपणे या ठिकाणी खरा उतरत असताना चांगली बॅटिंग. एका बाजूने कमाकमाक विकेट जात आल्या. 4 गडी तंबूच्या दिशेने गेले. 5-4 मधील एकच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होता. ही संकटाची बाब होती दुर्गेश अर्नाळा या संघाची, परंतु स्वतः उभे राहून मॅचला घेऊन चालणं यासाठी जाणला जातो. म्हणूनच की काय या मॅचला पूर्णपणे आपल्या अनोख्या शैलीमध्ये पार करत असताना आता मात्र वॉर्ड रनिंग बिटवीन द विकेट. ही आहे स्ट्रेंथ दुर्गेश अर्नाळा संघाची आणि विजेता होतोय टीम दुर्गेश अर्नाळा.